मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो आपल्याकडे एक मोठी ब्रेकिंग न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो, आता महाराष्ट्रातील या शिक्षकांना पण टीईटी द्यावी लागणार. शिक्षण विभागाच्या निर्णयाने खळबळ. जाणून घ्या कोणत्या शिक्षकांना टीईटी द्यावी लागणार. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील शिक्षकांसाठी खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांना सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार आता आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत आश्रमशाळांमधील शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेले आणि ज्यांच्या सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे अशा शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. या संबंधित शिक्षकांना आता सेवेत कायम राहण्यासाठी येत्या 2 वर्षाच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहणार आहे. दरम्यान जे शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांवर परिणाम होण्याची शक्यता असून शिक्षकांमध्ये या निर्णयाच्या विरोधात नाराजी पाहायला मिळत आहे. याबाबत आदिवासी विकास विभागाकडून एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात आदिवासी विकास विभागाने स्पष्ट केले आहे की त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा तसेच एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलमधील शिक्षकांना किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहणार आहे. नव्या निर्णयानुसार आता या संबंधित शाळेतील प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या उमेदवारांपैकी जे टीईटी उत्तीर्ण नाहीत त्यांना पहिल्या 3 संधीत ही परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीच्या अंमलबजावणीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर शासनाने भूमिका स्पष्ट करत अनुदानित आश्रमशाळांमधील जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण होणार नाहीत त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात असा स्पष्ट आदेश दिला आहे. महत्वाची बाब म्हणजे शासनाच्या या धोरणानंतर आता यापुढे आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील अनुदानित आश्रमशाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करताना केवळ टीईटी उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड करावी असे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. तसेच जर काही कारणास्तव टीईटी उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर संबंधित पदे कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र संपेपर्यंत भरली जाणार आहेत. मात्र अशा कंत्राटी शिक्षकांना शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान किंवा सेवाविषयक लाभ दिले जाणार नाहीत असे नवीन आदेश देण्यात आलेले आहे. अर्थातच आता कंत्राटी स्वरूपातील ज्या शिक्षकांची नियुक्ती होईल त्यांच्या वेतनाचा खर्च संबंधित स्वयंसेवी संस्थांनी स्वतःच्या निधीतून करणे आवश्यक राहील. याशिवाय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांना प्राथमिक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देऊ नये असे स्पष्ट आदेश जारी करण्यात आलेले आहेत. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.